नमस्कार सख्यांनो, मी आज तुम्हाला देवाजवळ काढण्याच्या छोट्या छोट्या रांगोळ्या शिकवणार आहे. तर आपण आता पहिल्यांदाच आधी सुरुवातीपासून स्वस्तिकापासून सुरुवात करूया. आपल्या देवघराची फरशी जर पांढरी असली तर आपण कलरच्या रांगोळीने छान स्वस्तिक काढावं आणि एका बोटाने असं आपण छान एका रेषेत काढायचे आणि छान असं घोटून घ्यायचं. खूप छान दिसतं हे. कलरमध्ये काढल्यानंतर तर अजून खूप छान दिसतं. मी आज त्याला हिरवा कलर घेतलेला आहे. माझ्याकडे तसे बरेच कलर आहेत. बघा किती छान स्वस्तिक आहे. आता तिसरी रांगोळी काढून दाखवणार आहे. बघा असं छान स्वस्तिकाचाच आकार घ्यायचा आहे. तुम्ही म्हणताल हे तर स्वस्तिकच आहे, पण तुम्ही रांगोळी काढल्यानंतर बघताल. हे बघा सगळ्यांना असं करायचं आहे. देवाच्या समोर असं काढलं तर खूप छान दिसतं ते. रोज एक रांगोळी काढून कंटाळा येतो. तर असं हे तुम्ही कुठल्याही कलरने काढू शकता. पांढरी फरशी असली तर कलरच्या रांगोळीने काढा. मी आता तुम्हाला स्वस्तिक आणि दोन्हीकडून ही रांगोळी काढून दाखवते. बघा किती सुंदर दिसते. छान बोटाने मध्यभागी अशी रेष ओढायची. अगदी व्यवस्थित जाऊ द्यायची अशी रेष, सरळ जाऊ द्यायची. हे बघा किती सुंदर छान झालं आहे ना. यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन करू शकतो. किंचितसा असा लाल कलर टाकायचा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुसरा पण रंग टाकू शकता. ह्याच्या शेजारीच आपल्याला एक रांगोळी काढून दाखवते. ती सुद्धा खूप सुरेख आहे बरं का. आधी मी खूप रांगोळ्या काढायची, पण आता मुली रांगोळ्या काढून घेतात, त्यामुळे मला रांगोळ्या काढण्याची थोडी सवय मोडलेली आहे. आणि मी तरी पण सवय करील अजून बरं का. मला तुम्हाला शिकवायचं आहे, तुम्हाला दाखवायची पण आहे आणि मला रांगोळ्या काढण्याची खूप हौस पण आहे. बघा किती छान आली ना. देवघरामध्ये अशा ह्या रांगोळ्या खूप छान दिसतात. तुम्ही रोज काढून बघत जा. आपण 7 वाराच्या 7 रांगोळ्या काढतो. कधी गडबड घाई असेल तर, नवीन काढायची असेल तर अशी पण काढू शकतो बरं का.